नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासामध्ये काही लोकविलक्षण लोक आणि संस्थाही तशा मला भेटत राहतात, ज्या मी तुमच्यासमोर सतत घेऊन येतो. त्याचं मुख्य कारण काय आहे, की मला आता असं वाटतं आहे, की महाराष्ट्रामध्ये हे जे आपलं एक गृहीतक होतं, की मराठी मनुष्य उत्तम व्यवसाय करूच शकत नाही. माझं गेल्या 1.5 वर्षातलं गृहीतक जे मी तुमच्यासमोर मांडले ते असं आहे, की मराठी मनुष्य हा फार कल्पक आहे. तो फक्त कल्पकच नाही, तर तो सचोटीनं व्यवसाय करतो आणि त्याच्यामध्ये एवढ्या नवनवीन कल्पना असल्यामुळं जग काबीज करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये क्षमता आहे. आता मराठा समाजाबद्दलचं तुमचं आकलन काय? मी जेव्हा तंजावरला गेलो आणि मी महाराष्ट्राला दाखवलं, की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी सरफोजी राजापासनं जसं इथले मराठे तलवार चालवण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तसं तंजावरच्या घराण्याने सांस्कृतिक कॉन्ट्रिब्युशन म्हणजे तुम्हाला जर असं मी म्हटलं, की भरतनाट्यम ही मराठ्यांची देण आहे, सांबर ही मराठ्यांची देण आहे. त्याचबरोबर तामिळनाडूतल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तंजावरच्या मराठ्यांचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. देवासमध्ये पण मी ते बघितलं आहे, इंदोरमध्ये पण मी बघितलं आहे. मी व्यापक अर्थाने मराठा असा शब्द वापरतो आहे. अर्थात जातीय संघटनांच्या आधारावरती व्यवसाय वृद्धी करणं हे काही मला आक्षेपार्ह वाटत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि देशपातळीवरती सुद्धा जातीय संघटनेच्या आधारावरती व्यवसाय वृद्धी करणारे अनेक संघटना आहेत. आणि मग जेव्हा अशा वेळेला मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन अशी एक संघटना मला पुण्यामध्ये भेटते आणि त्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विक्रम गायकवाड, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि अरुण निमन सर, तुमचंही स्वागत आहे आमच्याकडे. तर हे आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी मला 2-3 महिने झाले चार्ज सोडून, आणि विक्रमरावांकडे तुम्ही तो कारभार दिला. व्यंकट गायकवाडांना मी पर्सनली ओळखतो, कारण त्यांनी महाराष्ट्राच्या जलसिंचन क्षेत्रामध्ये मुख्य सचिव म्हणून फार उत्तम काम केले. श्री रवी गायकवाड हे धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार, त्यांचे हे पुतणे आणि व्यंकटरावांचे चिरंजीव. पण मला सुरुवात तुमच्यापासून करायची, की मराठा समाजाच्या लोकांसाठी एक असं असोसिएशन असायला हवं, की ज्याच्यामध्ये व्यापाराविषयक चर्चा होईल, उद्योगाविषयक चर्चा. त्याचा ट्रिगरिंग पॉईंट काय होता? ट्रिगरिंग पॉईंट म्हणजे जेव्हा आम्ही इतर संस्थांमध्ये जात होतो, त्या ठिकाणी मराठा आणि मराठी लोकांना डावललं जात होतं प्रत्येक वेळेला, आणि त्यांना मागे कसं ठेवता येईल हा प्रयत्न झालेला होता. बरं. आणि त्यामुळे तो प्रयत्न हाणून पाडायचा म्हणून आम्ही 4-6 जणांनी ती विचार केला, की आपण आता आपली संघटना का करू नये, कारण हे लोक तुम्हाला व्हॅल्यू देत नाहीत, तुम्हाला बिझनेस देत नाही, तुमच्यासाठी ते काही करत नाही, तुम्हाला मान सन्मानही देत नाही, तुम्ही त्या लेवलचे असून देखील तुम्हाला मान सन्मान मिळत नाही. म्हणून आम्ही हा मराठा समाज कसा उद्योग व्यवसायात पुढे जाईल आणि त्यांना कसं मान सन्मान मिळेल आणि एकमेकाला मदत कशी होईल, असे आम्ही एक 10 वर्षापूर्वी 10 ते 12 लोकांनी विचार करून हा व्यवसाय ही संघटना स्थापन करण्याचा विचार केला. मग पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी हा जो ग्रोथ झाला हा कसा झाला? नाही, तसं पाहायला गेलं तर आम्हाला सुरुवातीला फार स्ट्रगल करावं लागलं, कारण लोकांना ते फार विचित्र वाटायचं, हा पटतच नाही मराठा समाजासाठीची एक अशी काहीतरी संघटना. तर तसं ते होत, पण आम्ही सोडलं नाही. 10 ते 12 लोकांनी दुसऱ्या वर्षी काही प्रयत्न केले, तिसऱ्या वर्षी आमचे एक बिराजदार म्हणून अध्यक्ष होते पूर्वी, ते आता एक्सपायर झाले दुर्दैवाने, पण त्यांनी पण खूप प्रयत्न केले. त्याच्यानंतर अंकुश आसबे होते, त्यांनी खूप प्रयत्न केले. पण ते सुरुवातीला आम्हाला जे 7-8 वर्ष गेली त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल करावं लागला आणि लोकांना गोळा करून त्यांना समजून सांगावं लागलं की आम्ही काय करतोय. आणि खरं सांगायचं म्हणजे बिझनेस तर होतो, पण अगदी हक्काची माणसं, घरातली माणसं, नातेवाईकापेक्षा जवळची माणसं या संघटनेमुळं आम्हाला लाभत गेली आणि ती संघटना हळूहळू अशी वाढत चाललेली. पण आता विक्रम, मला सांगा, आत्ताचे सदस्य आपले किती आहेत आणि असं काही बॅरियर्स आपण ठेवलेत का, की इतक्या कोटीपर्यंतचा उद्योग करणारा उद्योगपती? असं इतक्या कोटीपर्यंतचा उद्योग करणारा उद्योगपती असं काही बॅरियर नाही. साधारण पुणे चॅप्टरमध्ये 1000 एक आता मेंबर आहे. अच्छा, चॅप्टर पण वेगळे गेले? हो, आता आम्ही याचं डिस्ट्रीब्युशन चॅप्टर वाईज करतोय. बरं. की पुणे चॅप्टरमध्ये साधारण 1000 एक मेंबर आहेत, PCMC मध्ये साधारण 300 मेंबर आहेत, नाशिक, सोलापूर आणि कोल्हापूर आमचं डिस्कशन चालू आहे की चॅप्टर वाईज. कारण आमच्याकडे आता एक स्ट्रक्चरिंग इथं फिक्स झालंय, त्याचं एक ऍक्सेप्टन्स आलेलं आहे की या स्ट्रक्चरमध्ये काय काय डेव्हलपमेंट होऊ शकते, कशा कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करू शकतात. त्यामुळे हे स्ट्रक्चरचं मल्टिप्लिकेशन करणं आता आम्हाला वाटतं की टाईम आहे. आपण जे घेतले ते आपण गिव्हिंग बॅक टू सोसायटीमध्ये आम्ही 10-12 लोकांनी एकत्र केलं होतं की आपल्यामध्ये नॉलेज शेअरिंग कशी होईल, आपलं स्केलिंग कसं वाढेल, बिझनेसमध्ये आपल्या बिझनेसला आपल्या वेंडरला आपण कसं एज्युकेट करू शकतो.
यामध्ये मराठा कम्युनिटी एक बिझनेस कम्युनिटी म्हणून कशी आपल्याला ओळख करता येईल, बिझनेसचे प्रिन्सिपल मराठा कम्युनिटीने खरंच पाळले पाहिजे, ते आपण व्यवहार चोखपणे केला पाहिजे. मराठा कम्युनिटीला बिझनेसमध्ये कशी आपण डेव्हलपमेंट करू शकू किंवा आपण बिझनेसबद्दल कशी चर्चा करू शकू, या कन्सेप्टनी 10-12-15 लोकांनी एकत्र येऊन असं ठरवलं होतं की आपण ही संस्था फॉर्मेशन करू. त्यानंतर सुरुवातीला लोकांना वेगळं वाटायचं की नवीन काहीतरी करताय का, की जातीबद्दल काय वेगळं काय होतंय का, असं तसं काही नव्हतं. बिझनेस कम्युनिटीसाठी जी काय आपल्याला डेव्हलपमेंट करायला लागेल आणि गिव्हिंग बॅक टू द सोसायटी आहे, आपले वेंडर क्रिएशन होतील. त्यामुळे आमच्याकडे आता 50 लाखापासून 1000 कोटीपर्यंतची टर्नओव्हर करणारे सगळे लोक आहेत, मेंबर आहेत. वा. त्यांच्यामध्ये वेगवेगळे नॉलेज शेअरिंग होतं, वेगवेगळे फंक्शन होतं. पण तुम्ही आता दोघं मिळून माझी एक साधारण धारणाच म्हणजे महाराष्ट्राची धारणा तुम्ही बाजूला करता की मराठा समाज काही व्यापार नीट करू शकत नाही. नाही तसं नाही आहे. खूप प्रामाणिकपणे मराठा समाज व्यापार करतो, कोणालाही कधी फसवत नाही आणि खूप सचोटीने करतो आणि खूप कष्ट करायची ताकद आहे त्याच्यामध्ये मराठा आणि समाज. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये हेच विचारणार होतो की किती सेक्टरचे लोक आहेत, कोणत्या कोणत्या सेक्टरचे लोक काम करतात. सगळ्या सेक्टर साधारण 10 सेक्टरमध्ये लोक आहेत. ओके. म्हणजे सोनाराचे पण काम करतात, ट्रेडिंगचं पण काम करतात, इंडस्ट्री पण आहे, इंडस्ट्री पण काम करतात, रिअल इस्टेटचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एज्युकेशन आहे, अशा सगळं IT सेक्टरमधले आहेत. सगळ्या सेक्टरमध्ये लोक काम करतात. त्यांना ऑपॉर्च्युनिटीची गरज आहे, त्यांना नॉलेज शेअरिंगची गरज आहे, नॉलेज शेअरिंग करतात. थोडं जरा जेव्हा आपण ग्रुप फॉर्मेशनमध्ये आलो की थोडा वेळ लागतो ओपन व्हायला मराठा कम्युनिटीला, पण ओपन झाल्यानंतर नॉलेज शेअरिंग चांगलं होतं, त्यांना पण बराच बिझनेस मिळतो. आणि जो आता सेकंड जनरेशनचा एंटरप्रेनर आहे किंवा जो यंग एंटरप्रेनर आहे, त्याच्यामध्ये हळूहळू आम्ही भीती मारायचा प्रयत्न करतो की नंबरची भीती. आणि कोणते नंबर? म्हणजे टर्नओव्हर 50 लाख आहे, माझा टर्नओव्हर 50 लाख आहे आणि मी 500 कोटीच्या माणसाला काय प्रश्न विचारावे, ह्याच्यामधली जी भीती आहे ती भीती मेली पाहिजे. इंटरेस्ट रेट काय आहे हे त्यांनी विचारलं पाहिजे. अशा गोष्टीवरती आम्ही काम करतो की प्लॅटफॉर्म आपल्यापर्यंत ओळख झाल्यानंतर ती एक भीती मिळाली लागते आणि नॉलेज शेअरिंग चालू होतं. त्यातनं लोकांचा आम्ही बघितलं 10 वर्षात बराच फायदा झाला. आता हे जे गायकवाड साहेबांनी सांगितले की 50 कोटीचा माणूस 5 कोटीवाल्याला कसा प्रश्न विचारू शकतो, त्याकरता एक आमच्याकडे क्रिकेटचं मॅचेस होतात आणि तो 100 कोटी 1000 कोटीच्या माणसावर 500 कोटीचा माणूस पण खांद्यावर हात ठेवतो आणि एकमेकांची मैत्री होती. नाही, मला नाही कळलं क्रिकेटची मॅच म्हणजे. हा, क्रिकेट आम्ही इयरली वन्स क्रिकेट टुर्नामेंट घेतो आणि आणि त्याच्यातून इतकं बाउंडिंग होतं ना मुलांचं. त्याच्यातून आता वेगवेगळ्या कंपन्या फॉर्मेशन झाल्यात, म्हणजे एक महाएंड म्हणून झाली, अशा 2-3 कंपन्या झाल्यात. त्या मुलांनी क्रिकेट खेळताना देखील हा उद्योग व्यवसाय कसा सांभाळायचा याच्यावरती, आणि ते क्रिकेटमुळे त्यांचं चांगलं बाउंडिंग झालेलं आहे. सेकंड जनरेशन म्हणजे जे नवीन मुलं आहेत अजून बिझनेसमध्ये आले नाहीत ते पण त्यात पार्टिसिपेट करतात, त्यामुळे थोडंसं नॉलेज शेअरिंग व्हायला मदत होते. राईट. आणि शरद पवारांचं जे दृष्टिकोन आहे ना ते मला इथे आणि मला सांगितलं नाही, पण मी थोडीशी आधी माहिती घेतली. हे त्यांचं इंटरनल बुक आहे कम्युनिकेशन्स, या जरा अलीकडे जा. तर ह्या इंटरनल कम्युनिकेशन बुकमध्ये शरद पवार हे आवर्जून ह्या मंडळींच्या पाठीशी उभे राहतात. इनफॅक्ट शरद पवारांच्या मदतीनंच श्री अदानी यांची त्यांची भेट होऊ शकली. पण तुम्हाला निमन साहेब त्यांनी एक महत्त्वाचा मंत्र दिला होता. त्यांनी तुम्हाला असा प्रश्न विचारला की महिला किती आहेत तुमच्याशी. हो. हां, तो काय किस्सा होता? नाही, म्हणजे ते गेल्यानंतर त्यांना थोडं खटकलं की आम्ही मुलंच जायचो त्यांच्याकडे. मग ते म्हणले महिला का नाही आहेत तुमच्याकडे, महिला उद्योगपतीमध्ये तुम्ही मराठा समाजाची महिला मराठा समाज. ते म्हणे मग महिलांसाठी तुम्ही विंग का स्थापन करत नाही. मग त्यांच्या प्रेरणेने आम्ही ही महिला विंग स्थापन केली. आज 101 महिला उद्योजिका आमच्याकडे सभासद आहे. मराठा समाजातल्या 101 महिला आहेत. साधारण धारणा तुम्हाला माहितीच आहे, तुम्हालाही माहिती आहे विक्रमराव, की मराठा समाजातल्या मुली किंवा महिला ह्या सार्वजनिक व्यासपीठावरती जात नाहीत, पदर ढाळत नाहीत, बोलत नाही. तर तुम्ही तर सांगता 100 उद्योग चांगलं काम करणारे आहेत. क्या बात. आमची तीच कन्सेप्ट आहे की मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखल्या जायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या या कमिटीमध्ये महिलांचं पण प्राबल्य आहे. 6-7 महिला त्या असं येऊन स्टेजवर भाषण. हो, म्हणजे सर, आणि आम्ही प्रत्येक महिलेला संधी देतो. जे तुम्ही आता चांगलं बोलताय तर तिला आम्ही सांगतो की तू आता हे कर, तू आभार मान, तू कॉम्पेअरिंग कर. तुम्ही सामाजिक धारणा सुद्धा बाजूला. बरं, आता ह्या 100 बिझनेस करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये काय व्हरायटी, मग कुठल्या कुठल्या पद्धतीचे व्यवसाय त्या करतात? त्यांच्यामध्ये रिसॉर्ट आहेत, काही छोटे व्यवसाय पण आहेत, जसं मधुमक्षिका व्यवहार आहेत, काही मोठे पण आहेत, काही रिअल इस्टेट पण बघतात तशा पण आहेत, काही प्रोफेशनल्स आहेत, म्हणजे CA वगैरे आहेत, आर्किटेक्ट आहेत, त्या पण काय.
त्यामुळे सगळ्या कॅटेगरीमधल्या महिला त्यात आहेत, काही मॅन्युफॅक्चरिंगमधल्या पण आहेत. तर मग एखादी मला केस स्टडी सांगाल, एखादी मॅन्युफॅक्चरिंगमधली केस स्टडी सांगाल की एखाद्या मराठा मुलीनं लीड घेतली आणि तिने अगदीच यशस्वी करून दाखवलं? युनिव्हर्सल नावाची मोठी कंपनी आहे, मोरेंची कंपनी आहे, त्यांच्या घरातल्याच एक महिला आहेत त्या ऋतुजा मोरे म्हणून, त्या फॅब्रिकेटेड हाऊसचं काम करतात. अतिशय चांगले उत्तम त्यांचे फॅब्रिकेटेड हाऊसेसचे बिझनेस आहे. शी हरसेल्फ लीडिंग दिस. लिडिंग त्यांनी स्वतः ते आर्किटेक्चर आहेत बाय प्रोफेशनल, आणि त्यांनी हे प्रोडक्ट चालू केले. त्यांचं फॅब्रिकेटेड 2 बेडरूम 3 बेडरूम 5 बेडरूम पर्यंत हाऊसेस आहेत, साईट ऑफिसेस त्या बनवतात आणि त्याची चांगले साईटवरती पण त्या हे करून देतात. ही एक झाली एक कहाणी. आणि सॉफ्टवेअरमध्ये वाघ म्हणून आहेत, ते चांगल्या सॉफ्टवेअरचं काम करतात. त्यांचे ॲपलचं पण काम ते करतात. त्यामुळे असे पण उद्योजक आहेत. सुजाता मेंढारे. एक साधारणतः निबंध साहेब, एक धारणा अशी आहे की मराठा समाजामध्ये एंटरप्रेन्योरशिप हे काही पारंपरिक नाही. आपल्याकडे जे दिसतं फर्स्ट जनरेशनच मोस्टली फर्स्ट जनरेशन. पण मग हे जे इनकॅल्क्युलेशन झालं, म्हणजे हा जो बदल मराठा समाजामध्ये सुरू झाला आहे तो कधीपासून सुरू झाला, आणि आता हे व्यवसाय जे करतायत त्याच्यात तुम्हाला काय वेगळे पण दिसतं इतरांपेक्षा? नाही, आता जर तसा विचार केला ना तर एक 25-30 वर्षापासून मराठा समाजाची मुलं उद्योग व्यवसायात यायला लागली. फक्त ते वोकल नाही बोलत. आम्ही जेव्हा भेटतो ना तेव्हा आम्ही मग कसं काय चालू बरोबर आपण आपल्याच बिझनेसला प्रमोट करत नाही. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्या बाहेर जात नाहीत. त्यांच्या बिझनेस बरोबर माहिती असतं, पण एक समाज म्हणून ज्या समाजाच्या गॅदरिंगमध्ये वगैरे जे डिस्कशन होतं, बिझनेस हा डिस्कशन टॉपिक फार कमी असतो. मग काय ट्रेड सिक्रेट जातं म्हणून असतं का? एक बोलायला लाज वाटते की आपण काय बिझनेस करतोय. समज आम्ही अशा नवीन नवीन गोष्टी बघितल्या की लोन घ्यायला लोकांना लाज वाटते. मराठा समाज की लोन घ्यायचं कसं, किंवा लोनचे इंटरेस्ट रेट आम्ही एकमेकांमध्ये शेअर पण करत नाही, आणि ते फेडलं जाईल का नाही, फेडलं जाईल की नाही, अशी भीती आहे मराठा समाजात. क्लास मराठी पांढरपेशी कुटुंबात असतं तसंच सगळं. पण तरी तुम्ही मला सांगितलं की गेल्या 30 वर्षात तो बदल झाला. हा बदल परिस्थितीच्या रेट्याने झाला का आणखी काही कारणं होती? नाही, हा बदल अशामुळे झाला असं माझं मत आहे की त्यांनी पाहिलं जगामध्ये काय चाललंय, समाजामध्ये काय चाललंय, इतर समाज काय करतो, तर आपण का करू नये म्हणून. आता बिल्डर लाईनमध्ये तर खूप मराठा समाज आहे, इतर गोष्टीमध्ये पण आहे, इंडस्ट्रीमध्ये पण आहे. पण हा बदल इतर समाजाकडे बघून झालेला आहे की त्यांची झालेली प्रगती, त्यांच्याकडे मिळालेली आर्थिक उन्नती, ते बघून मुलांना वाटलं की आपण पण आता काहीतरी नवीन उद्योग व्यवसाय करायला पाहिजे, म्हणून हा बदल झालेला आहे. राईट. आणि त्या बदलाचं एक सगळ्यात चांगलं रूप म्हणजे श्री प्रवीण गायकवाड, जे संभाजी ब्रिगेडचं काम करायचे आणि आरक्षणाच्या चळवळीमध्ये मोठे दीर्घकाळ त्यांनी काम केलं, माध्यमात येऊन मराठा समाजाची बाजू मांडली. हल्ली ते ह्या गोष्टीपेक्षा, म्हणजे ते टाळतातच ह्या गोष्टीबद्दल, ते व्यवसायाबद्दल अधिक बोलतात. आणि त्यांची अशी इच्छा असते की मराठा समाजातल्या मुलांनी व्यवसायाकडे अधिक वळावं. बरोबर. पण आता तुम्ही जे व्यवसाय सांगितले तसे ते पारंपरिक व्यवसाय आहेत, बरोबर. बिल्डरशिप आहे, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. याच्याशिवाय हे जे मराठा उद्योजक आहेत असे 3-4 तुम्हाला सांगता येतील मला की हे फार वेगळ्या पद्धतीचे युनिक बिझनेसेस आहेत? आता आश्रम काळे म्हणून आमच्याकडे, आश्रम काळे ते राहायला साधारण तावरे कॉलनीमध्ये 7 रोडचे आहे, त्यात होते. जेव्हा ते जॉईन झाले साधारण त्यांचा एक 25-50 लाखाचा टर्नओव्हर होता. आज ते जवळपास 20 कोटीचा टर्नओव्हर करतात. वा. त्यांचं घनकचऱ्यामध्ये काम आहे. कोल्ह्यांचं तर बोल नाही, आश्रम काळे म्हणून आहे, घनकचऱ्याचं काय काम करतात. आता ते एक नवीन फॅक्टरी करतात ज्याच्यामध्ये फक्त जे चिकन वेस्ट आहे त्याचं पावडर कशी बनवता येईल, ॲनिमल फीडसाठी वापरता येईल असे आहेत. काही कबुले म्हणून आहेत जे सोलरचं काम करतात. सोलर पारंपरिक व्यवसाय नाही आहे हा. सोलारचा तर अलीकडे ग्रोथ झाला. पारंपरिक जो व्यवसाय आहे ना, रिअल इस्टेट असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा फॅक्टरीज, हा खूप कॅपिटल सेन्सिटिव्ह झाला आहे. आणि मराठा समाज हा कॅपिटल डिप्राईव्ह झाला आहे. त्याचे 2 कारण आहेत. एक तर रिअल इस्टेट म्हणता तुम्ही दिसते, तर शेवटी ती जागा विकावी लागते. तर जे पुण्यातले लोकल लोक आहेत आणि जे आता सस्टेन्ड आहेत त्यांच्या जागा विकायला बेसिक विरोध आहे. आणि डेव्हलपमेंटची कॉस्ट जी आहे ती खूप कॅपिटल सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे ते नवीन धंद्याकडे आणि उद्योजकतेकडे कल्पकतेने वळल्याशिवाय जी गोष्ट बँकेबल आहे तीच तुम्ही करू शकता. मराठा समाजात लिक्विड कॅश मिळतं, तर लिक्विडिटी हा पण एक इश्यू आहे. तर मेजॉरिटी समाज हा पर्सेंटेज बघितलं तर तसं पर्सेंटेज उद्योजकता फार कमी आहे. समाजाची संख्या पण भरपूर मोठी आहे, त्याच्या उद्योजकता पण कमी आहे. कॅपिटल सेन्सिटिव्हनेस पण आहे आणि कॅपिटल अक्युमुलेशन पण होत नाही. म्हणजे 10 लोक एकत्र येऊन काय करतील
हे जे इतर जातीमध्ये दिसतं. हा आता सुरुवात झाली आपल्याकडे, होते ना. त्यासाठी जो कॉन्फिडन्स बिल्टअप करायला पाहिजे त्याला कुठेतरी आम्ही प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो असं वाटतं की तिथे एकदा तुमची फ्रेंडशिप झाली, एकमेकाबद्दल विश्वास झाला, तुमचे व्यवहार एकमेकाला पटायला लागले की ते नॅचरली होतात. कारण आता कॅपिटल सेन्सिटिव्हनेस खूप झाला. सर तुम्ही म्हटले की बिल्डिंग व्यवसाय किंवा बांधकाम व्यवसाय हा पारंपरिक नाही आहे, म्हणजे मराठा समाजाला तो पारंपरिक नव्हता, समाजासाठी नवीन असेल. हां नवीन, समाजासाठी नवीन होता. म्हणजे मराठा समाजाची मुलं त्याच्यामध्ये उतरली, चांगले बांधकाम व्यावसायिक झालेत, त्यामुळं तो काय पारंपरिक आपला नव्हताच मराठ्यांचा बिझनेस. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालकांची मानसिकता बदलणं हो हा एक मोठा टास्क असणार आहे का? असतो तो आता नाही राहिला तो विषय फार. नाही, आता फ्री हँड द्यायला लागले पालक मराठा मुलांना की तुम्ही करा बिझनेस, हे करा ते करा, ते पाठिंबा पण द्यायला लागले. आणि तुम्ही म्हणता तसं त्या पद्धतीने ते आता कन्वर्ट झालेलं आहे सगळं. तुमची ही जी इंटरनल बुक आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना बोलवतो. हो, तर हा तुमचा जो ॲन्युअल कार्यक्रम असतो नाही, दर महिन्याला एक कार्यक्रम होतो. दर महिन्याला एक कार्यक्रम. आम्ही दर महिन्याला एक लेक्चर ठेवतो, वेगवेगळ्या लोकांना बोलवतो. नॉलेज शेअरिंग लेक्चर असतात ते, त्याच्यामुळे आपल्या मुलांना जास्तीत जास्त नॉलेज मिळतं. असा दर महिन्याला कार्यक्रम असतो. दर महिन्याला एक करतो. दर साधारण 2 महिन्यामध्ये एकदा इंटरनल मेंबरचा आम्ही इंटरव्ह्यू टाईप करतो. ओके. तुझे तो समोर बसेल सदस्य आणि त्याला मग प्रश्न विचारतात. सगळे प्रश्न विचारतात. ओके. म्हणजे कसं सर, आता विक्रम गायकवाडांना समजा आम्ही बोलवलं तर त्याचे जे विषय आहे त्यांनी कसा बिझनेस डेव्हलप केला, आमच्यातल्या पण लोकांना आम्ही समोर आणतो आपल्या लोकांच्या. त्याच्यामुळे ते हा माणूस कसा डेव्हलप झाला हे सुद्धा ते आपल्या सभासदांना माहिती होतं. आणि आमच्याकडं दर आठवड्याला मॉर्निंग मीटिंग होतात, त्याच्यामध्ये बिझनेस शेअरिंग होतं. 50-60 सभासद एकत्र येतात, एकमेकांना सांगतात की माझ्याकडं हा व्यवसाय आहे, मला याची गरज आहे, माझी त्याची गरज आहे. असे सकाळी 7:30ला मीटिंग चालू होते आणि 9ला संपते. रात्री सकाळी. ओके. म्हणजे 7:30ला पण सकाळी चालू होते. वा. पण आता काही प्रेक्षक जे आता हे बघतात त्यांना असा प्रश्न पडेल की मी नाशिकमध्ये राहतो, मी कोल्हापुरात राहतो, मला सोलापुरात मी राहतो, उत्तर महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे, त्यांना तुमचं सदस्य व्हायचं असेल तर त्यांना काय पर्याय आहे? आम्ही त्या गोष्टीसाठी ओपन आहोत. ते सदस्य होऊ शकतात. ते सदस्यासाठी काही तुम्ही क्रायटेरिया नाही लावले की हा क्रायटेरिया आहे ना सर? तू मराठा पाहिजे, हा एक क्रायटेरिया. तू पॉलिटिक्समध्ये नाही पाहिजे, या अवघड क्रायटेरिया हो, अवघड. आणि वकील नाही हवा, वकील नको. 3 संस्थेमध्ये आजपर्यंत एकदा इलेक्शन झालेलं नाही. आणि आमच्या संस्थेमध्ये इलेक्शन तसं कधी होईल असं वाटत पण नाही. हँडओव्हर प्रोसेस करतात. आणि तुमच्यामध्ये ह्या 2 गोष्टी ज्यांच्यात नाही आहेत असा कुणीही उद्योगपती तुमच्याकडे जो मराठा समाज आहे तो येऊ शकतो, जो राजकारणात नाही आहे, जो व्यवसायाने वकील नाही आहे. हो, पण वकील मंडळींना वाईट वाटेल ना तुमचं ऐकून. सर त्यांच्या तक्रारी खूप आहेत, पण आम्हाला त्यांची भीती वाटते म्हणून आम्ही त्यांना आपण ते पॉझिटिव्ह नोटवरती घेऊ. असं आहे की माझं म्हणणं पुन्हा तेच आहे की हा आक्षेपाचा भाग नाही आहे की कुठल्या जातसमूह एकत्रित आला आणि स्वतःच्या जातीतल्या ज्ञाती बांधवांसाठी एकत्रित येऊन काहीतरी प्रयत्न करतोय. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. एरवी ते इतर समाजामध्ये होतं की एखादा गरीब आहे आणि बाकीचे सगळे लोक येऊन त्याला मदत करतात. हो, तुम्ही आत्ता असं म्हणालात की आत्ता ते ह्या कम्युनिटीमध्ये पण सुरू झाले. हो, त्याचं स्वरूप काय? फक्त ज्ञान देणं आहे की नाही? आज संस्थेमार्फत आम्ही असे इव्हेंट करतो. आम्ही 4 मेजर इव्हेंट करतो. एक फॅमिली इव्हेंट करतो, एक स्पोर्ट्स इव्हेंट करतो, एक ॲन्युअल कार्निवल लोन कार्निवल करतो आणि एक एक्झिबिशन करतो. हे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो. या सगळ्यांमध्ये त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये शेअरिंग होतं. आणि बॅकग्राऊंडमध्ये 50,000 कोटीचे ते बिझनेस आजपर्यंत 10 वर्षामध्ये टर्नओव्हर वाईज डेव्हलप झालेले. 50,000 कोटी? हो, वा. ज्याच्यामध्ये जेवीज आहेत, लँड रेकॉर्ड आहेत. हे तुमच्या ह्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर नवीन पार्टनरशिप झाल्या, नवीन डेव्हलपमेंट झाले. सर तुम्ही म्हटले की तुम्ही नॉलेज शेअरिंगच्या पलीकडे काय देता, तर आम्ही आता जे नॉलेज शेअरिंगमध्ये बाळासाहेब अनासकर आहेत ते आम्हाला कायम वारंवार या लोन संदर्भात मदत करतात. शिखर बँकेचे चेअरमन अनासकर साहेब ते वारंवार आम्हाला मदत करतात. आणि आम्ही ज्या लोकांना लोनच्या संदर्भात अडचणी आहेत किंवा त्यांना लोन हवा असेल किंवा काय अडचण असेल तर आमची संस्था त्यांना त्या प्रकारे मदत करते की तुम्ही अशा पद्धतीने जावा पुढे की तुम्हाला अशी मदत होईल. म्हणजे फक्त नॉलेज शेअरिंग नाही, आम्ही प्रॅक्टिकली मदत करण्याचाही प्रयत्न करतो.
ओके. तुम्ही म्हणाल की 250 कोटी रुपयाचं लोन एका बँकेने तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती तो काय ते कसं नियोजन आम्ही केलं? दरवेळेस लोन कार्निवल मेला घेतो. PNB बँकेचं यावर्षी त्यांचा ॲन्युअली त्यांनी थ्रू आउट इंडिया हा डे सेलिब्रेट केला होता. एकट्या PNB बँकेने 250 कोटीचं लोन आमच्या लोन कार्निवलमध्ये ही केव्हाची गोष्ट आहे? आता या वर्षातली 3 महिने झाले. 3 महिन्यापूर्वी. ओके. आणि आता तुम्ही तुमचं एक्सपान्शन पण करत आहात. हो चॅप्टर तुम्ही म्हणाला हो हो त्याकरता आम्ही घटना बी चेंज केली. फक्त पुण्यासाठी होती ती आता आम्ही चेंज करून बाहेरचे सभासदही घेतो. आता PCMCला झाली. PCMCमध्ये आता 15 कोर मेंबर आहेत आणि 201 मेंबर झालेले. त्यांची एक संस्था चालू झाली. नाशिकबरोबर बोलणं चालू आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये वाई आणि सातारा इकडे आमचं बोलणं होईल. 11 तारखेला मी वाई आणि साताराला एक मीटिंग ठेवली. राईट. की जिथे उद्योजकांना आम्ही भेटतो. आमच्याकडे काहीतरी एक प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, एक सिस्टीम आम्ही आता ऑलरेडी डेव्हलप केली. जर का आम्ही त्यांना देऊ शकलो तर ते इंडिपेंडंट चॅप्टर त्यांचं करू शकतील. राईट. आता हे अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातूनही बरेच उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न आणि स्वतः देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की 1 लाख तरुणांना या माध्यमातून मी रोजगार निर्माण करून दिला. एक वेगळा प्रश्न असा असतो की जे सामाजिक असंतोष वगैरे दिसतोय याच्यावरती ज्या काही मागण्या होत आहेत तोच एक पर्याय आहे का व्यवसाय वृद्धी करणं हा एकमेव पर्याय तुम्हाला दिसतो? व्यवसाय वृद्धी करणं हा एकमेव पर्याय आहे. आणि अण्णासाहेब मगरांचं जे हे अण्णासाहेब पाटलांचं जे मंडळ आहे त्याच्यातून मदत घेऊन व्यवसाय करायला काही हरकत नाही. विक्रम, व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? जर का माझं म्हणणं की उद्योगानेच बदल घडला पाहिजे. उद्योगाने समाजवृद्धी होईल आणि त्यातनंच नेशन बिल्डअप होईल. जर का उद्योग आता एक जे टूल आहे त्या टूलने नेशन बिल्डिंग व्हायला पाहिजे. सगळीकडे असं होतं. आणि बाकी जे मागणी आणि प्रॉब्लेम्स आहेत त्याचे वेगवेगळे बेसिस आहेत. आमच्यापेक्षा इतर लोकांना जास्ती माहिती आहे. पण आमच्यासाठी उद्योगवृद्धीने आपण आपला समाज बिल्डअप करू शकतो आणि नेशन बिल्डअप. आता मराठा समाजातला तरुण तुमच्याकडे बघतोय सध्या या मुलाखतीच्या माध्यमातून. आत्ताच्या व्यवसायाच्या एकूणच देशांतर्गत, राज्यांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठे संधी तुम्हाला दिसतात की मराठा मुलगा येऊ शकतो, त्याला कॅपिटल जर मिळालं किंवा कल्पना त्याच्याकडे आहे तो काय करू शकतो की कुठल्या प्लॅटफॉर्मवर त्याला वाटतं? मला वाटतं की आहे सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये पारंपरिकपेक्षा अपारंपरिक प्लॅटफॉर्म. ओके. जसं की मॅन्युफॅक्चरिंग हा मराठा समाजासाठी अपारंपरिक आहे. ओके. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वेगवेगळे जर नवीन गोष्टी असतील त्या आहेत. सॉफ्टवेअर आहे, सर्व्हिसेस आहेत. या सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये जास्ती स्कोप आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॅपिटलायझेशन म्हणजे कॅपिटल अवेलेबिलिटी करण्यासाठी जर का तुमच्याकडे राईट आयडिया असेल आणि राईट तुमच्याकडे जर का तुम्ही काम करू शकत असाल तर तुम्हाला कॅपिटल उपलब्ध. काम की अप्रोच आणि काम सिस्टीम आहे. आयडिया तर भरपूर आहेत पण एक्झिक्युशन होत नाही. राईट आयडिया, राईट एक्झिक्युशन असेल तर कॅपिटल उपलब्ध होतं. आणि ते कोण देतं कॅपिटल? कॅपिटल नॅशनल बँक देतात. ओके. कॉपरेटिव्ह बँकपेक्षा नॅशनल बँकेचा रेट कमी आहे. काय समाजामध्ये म्हणजे पटकन काय मिळतं ते घेण्यापेक्षा मेहनत करून काय घेतलं तर त्यात पैसे पण वाचतील. म्हणजे कॉपरेटिव्ह बँकेमध्ये लगेच भेटतं. नॅशनल बँकेला थोडासा वेळ लागतो पण वेळ लागला तरी ते होतं. हा सगळा कॉन्फिडन्स देण्यासाठी नवीन मुलांनी जर का जुने उद्योजक भेटले तर त्यात ते कॉन्फिडन्स होतं की नवीन जर का ह्यांना भेटू शकतं आपल्याला पण भेटू शकतं. निमन साहेब, तुमच्या अनुभवावरून काय वाटतं तुम्हाला? नाही म्हणजे आता विक्रमने जे सांगितलं आता तसं पाहिलं ना सर तर आम्ही आमच्या लेक्चरमध्ये AIला पण आणलेलं आहे. वा. आणि AIचे 2-3 लेक्चर ठेवलेत. बढिया. हां, त्याच्यामध्ये मुलांना नवीन जगामध्ये काय चालले ते AIवाले शिकवतात ॲक्च्युली जाऊन. आता आम्ही राईट टू इन्फॉर्मेशनचा पण एक आता प्रोग्राम घेणार आहे. त्याच्यामध्ये मुलांना कशा पद्धतीने बाहेर जगात काय म्हणजे तुमचं व्हॉट्सअप असेल दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुमची प्रायव्हसी कशी भंग होते ते सुद्धा आम्ही आता मुलांना एटिकेट्स अँड मॅनर्ससुद्धा आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये शिकवतो. एटिकेट्स अँड मॅनरवरती कोर्स घेतलेले आहेत आम्ही. आता तो कंटिन्यू करणार आहोत आम्ही. कारण मराठा माणसाला एटिकेट्स अँड मॅनर्स या गोष्टी थोड्याशा लांब आहेत. तो रांगडा गडी आहे, तो गावगाडा चालवतो, शेती व्यवसायात होतो, तो लढाई करायला त्याला सांगतो. मोठा बदल घडवत आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही विचार करतो. एटिकेट्स अँड मॅनर, टेबल मॅनर्स की सगळं कम्युनिकेशन, टेबल मॅनर सगळं सर. आता आम्ही अदानी साहेबांकडे भेट द्यायला गेलो. तो किस्साच राहिला. हे अदानींना जाऊन भेटून आले. गेले होते काय ते वाटतं काही मिनिटासाठी. हो. नाही सर सांगायचं म्हणजे पवार साहेबांकडे आम्ही गेलो
आदरणीय पवार साहेबांना म्हटलं की आम्हाला व्हिजिट करायची कुठले तरी, आम्ही स्टडी टूर करत असतो. तर ते म्हणले एक वादग्रस्त नाव आहे, तुम्हाला चालेल का? ते म्हणाले वादग्रस्त नाव आहे. ते म्हणले चालेल का तुम्हाला? म्हटलं आम्हाला चालेल, काय अडचण नाही, आम्ही जाऊ म्हणे. मग त्यांनी लगेच त्यांची पद्धत तुम्हालाही माहिती आहे की फोन उचलला, लगेच त्यांना सांगितले की एवढी एवढी मुलं येतील अदानींना डायरेक्ट. आणि सर तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या माणसानी तिकडे पाऊस इतका होता, तुम्ही गेले कुठून? पुण्यातून आम्ही मुंबईला गेलो. त्यांनी आमच्यासाठी चार्टर प्लेन केलं अदानींनी पाठवलं. हो, अदानींनी पाठवलं. कारण ते म्हणले तुम्ही बसनी वगैरे प्रवास करायचा नाही, मी प्लेन पाठवतो तुम्हाला. त्या प्लेनने आम्ही त्यांच्या पोर्टला गेलो. त्यांचे सगळे जेवढे युनिटचे हेड होते ते हेड त्यांनी बोलवले होते आमच्यासाठी. ही कमाल आहे पवारांची. हो, आमचे काहीच काम नाही, त्यांना तुमच्या प्रती वाटलं. आणि सर त्या माणसांनी देखील आमच्यासाठी इतका वेळ दिला, म्हणजे त्यांचे पैसे त्यांच्याकडेचा विषय नाही, वेळेचा. पण वेळ त्यांनी जेवणासाठी आमच्याबरोबर आले, अर्धा एक तास आमच्याबरोबर घालवला त्यांनी एक लेक्चर दिलं. आणि त्यांचे सगळे हेड बोलवले, म्हणजे जगात जेवढे वेगवेगळ्या सेक्टरमधले हेड आले त्यांचं आणि आमच्या लोकांची मीटिंग करून दिली. त्यांचे ग्रुप फॉर्मेशन झाले, बिझनेस एक्सचेंज झाला, असापर्यंत. पण बिझनेस वाढला का अदानीच्या त्या भेटीने? वाढला ना, सोलतमधल्या लोकांना भरपूर फायदा झाला. वा, हे किती वेळ झालं तुमचं हे सगळं? अदानींच्या त्या कॉंग्लोमरेटला भेट हा किती वेळ झाला? 2 वर्ष आली. 2 वर्ष. पण किती वेळ होता तुम्ही तिथे? 2 दिवस. काय सांग? हो, 2 दिवस. त्यांनी सर सगळी व्यवस्था केली होती, राहण्यापासून सगळी इंटरनल फ्लाईट वगैरे सगळं त्यांनी केलं होतं. पण हे निव्वळ आदरणीय पवार साहेबांच्या एका फोनमुळे झालेलं होतं. हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा असतो. पण हे झालं एक वेगळ्या पद्धतीची. ह्याच्याशिवाय ज्या तुमच्या काय स्टडी टूर वगैरे त्या कुठे करता प्रायोरिटीने? स्टडी टूर आम्ही ॲग्रिकल्चर बेस्ड पण केले आहेत, काही इंडस्ट्रीमध्ये केले आहेत. रिसेंटली मी दुबईला गेलो होतो. ओके. दुबई मार्केटमध्ये वेअर हाऊसिंग आणि रिअल इस्टेटमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, वेअर हाऊसिंग ट्रेडिंग. तिथे वेगवेगळ्या उद्योजकांना भेटलो, म्हणजे मराठा समाजातले आहेत. अपॅरेंटली त्याच वेळेस सुभाषदादा देशमुख त्यांनी पण टेक्स्टाईलवाले सोलापूरमधले काही ग्रुप आला होता, माजी सहकार मंत्री, त्यांना पण भेटलो, त्याच्यामध्ये एक्सचेंज झाला. तिथे एक साधारण 50 मराठा समाजामधले बिझनेस हाऊसेस जे छोट्यावरून मोठ्या प्रमाणात आमच्यासारखेच काम करतात त्यांना आम्ही भेटलो. त्याच्यामध्ये काय ट्रेडिंग करता येईल, काय अवेलेबिलिटी करता येईल, गोल्ड आणि इतर याच्यामध्ये काय ट्रेडिंग करता येईल असं. आणि एक हॉरिझॉन जे काही आमच्यामध्ये तिन्ही म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातले पण लोक होते, वेगवेगळ्या बिझनेसमधले पण होते. त्यामुळे जे नवीन मुलं गेले होते त्यांना किती जगामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्याचं पण डेव्हलपमेंट झालं. राईट. पण तुमच्या दोघांच्या मनात पुढच्या काही वर्षाचे काय प्लॅन आहे? आता आम्ही एक एक्झिबिशन करायचं, जे आता मी एक्झिबिशन करतोय ते मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एक एक्झिबिशन करायचं ॲग्रिकल्चर कॉलेजला 27-28 फेब्रुवारी 1 मार्चला, ज्यामध्ये मेंबर नॉन मेंबर मराठा समाजातली उद्योजकता काय, उद्योजकता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये. जसा बेसिक प्रश्न होता की ट्रेडिशनल पारंपरिक उद्योग पण तुम्ही करता का, तर ते कुठल्या स्केलला करू शकतात ते आहे, ते दाखवण्यासाठी एक एक्झिबिशन. आणि त्यामध्ये इंटरनॅशनल लेवलचं एक एक्झिबिशन ज्यांनी मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखली जावी. प्लस असे वेगवेगळे चॅप्टर डेव्हलपमेंट करायचा ज्याच्याने मराठा समाजाच्या उद्योजकता वाढीसाठी फरक पडेल. अशा वेगवेगळे चॅप्टर. सर काय पुढच्या 10 वर्षाचा प्लॅन मेजर असा काही? नाही, मेजर म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एमई या नावाने, मराठा एंटरप्रेन्योर या नावाने सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकाच बॅनरखाली जास्तीत जास्त उद्योग लोक यावीत याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो आहे. म्हणजे की ते सगळे लोक जे वेगवेगळ्या संघटना आहेत, जसे आता जितो आहे, डिक्की आहे, त्या लेवलला आम्हाला मराठा समाजाला घेऊन जायचे. मराठा समाजाला उद्योगप्रिय कसं करता येईल हाच आमचा विषय आहे. राईट. आणि त्याच्यासाठी त्यांनी काही व्हॅल्यूज पण ठरवले आहेत, मला ते फार महत्त्वाचे वाटले. ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी आर द पिलर्स ऑफ MEA. गिव्हर इज अचिव्हर. गिव्ह wholeheartedly what you have to society and will be rewarded equally. Unity is strength. Progress is possible only when there is a solidarity. आणि मग sharing business insights, strength of collaboration, trust building, networking and resources, business promotion, enrich social structure. मी हे मराठा समाजाबद्दल बोलतोय, हे मला जरा छानच वाटलं की आत्ताच्या एकूणच सामाजिक परिस्थितीमध्ये अलीकडच्या काळामध्ये ह्याची फार गरज होती. तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं जिथे शोधताय ती तिथे नाही आहेत.
हे मी अनेक जणांना सांगितलं आहे, मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलेलंच आहे. पण आता लोकांना तुमच्याशी संपर्क साधायचा, हो, खूप सारे प्रश्न तुम्हाला लोकांना विचारायचे आहेत आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे प्रश्न जरूर टाका, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. तर त्यांनी संपर्क कसा करायचा तुमच्याकडे? तर आमचे एक ॲडमिन आहेत, त्यांचा नंबर आम्ही शेअर करतो. सांगा ना. हां, त्यांचा नंबर आहे 9579123936. एकदा रिपीट करू आपण. 9579123936. प्रवीण त्यांचं नाव आहे. प्रवीण नाव आहे. ओके. ते सगळं ॲडमिन. आणखी कुठे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे हो तुमच्या आहे ना. वेबसाईट आहे MEE मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन म्हणून वेबसाईट आहे. करेक्ट. त्याचं ॲप पण आहे. ओके. जे ॲपमधनं तुम्ही मेंबर. आणि पुण्यात कोणाला थेट येऊन तुमच्याशी भेटायचं बोलायचं असेल तर इज देअर एनी ऑफिस ऑर समथिंग लाईक दिस? आमचं ऑफिस आहे. कुठे? आमचं ऑफिस आता युनिव्हर्सिटी रोडवरतीच एक ऑफिस आहे, ह्याच नावाने ते? याच नावाने. बरं. आणि आम्ही एक नवीन ऑफिस सिद्धी गार्डनच्या बाजूला पण करतो. ते 2000 फुटाचं ऑफिस घेतलं आहे. वाह. हो. आणि गरुड झेपच म्हणली पाहिजे हो, मराठा हो, हो. समाजाची, व्यवसायातली गरुड झेप. ते आम्ही एक कोवर्किंग स्पेस सारखं डेव्हलप करतो. म्हणजे आम्हाला एवढ्या ऑफिसची गरज नाही. तर नवीन मुलांना जर का उद्योजकता करायची असेल तर त्यांना कोवर्किंग राईट. स्पेस मिळावा असं. राईट. पारंपरिकपणे आपण इथे थांबतोय. पारंपरिकपणे साधारणपणे मराठा समाज हा सहकार चळवळीमध्ये होता. यशवंतरावांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन. आणि नेहमी यशवंतराव असं म्हणायचे की आम्ही काय केलं आहे, ते एक घोडा होता, त्या घोड्यावरती आणून बसवलं आहे, कारण सरकारच्या मदतीनंच तो व्यवसाय वृद्धी झाली. पण त्या सहकारी चळवळींनी महाराष्ट्रातली ग्रामसंस्कृती आणि ग्रामीण अर्थकारण हे खूप फोफावलं, वाढलं आणि त्यामुळं महाराष्ट्र समृद्ध होत गेला. पुन्हा तेच मी म्हणतो की जर एखादा व्यक्ती विजनरी असेल तर तो हिंजवडीसारखा IT पार्क करू शकतो. ऑल क्रेडिट गोज टू शरद पवार. विलासरावांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईची शांघाई करण्याच्या दृष्टीने, आणि माझी त्यांची खूप इन्फॉर्मल चर्चा व्हायच्या, ते म्हणायचे की महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय आला पाहिजे, तो वाढला पाहिजे, तो स्थिरावला पाहिजे. विद्यमान मुख्यमंत्री सतत म्हणत आहेत की महाराष्ट्राला दाक्षिणात्य राज्यांची स्पर्धा आहे आणि बरोबर गुजरातबरोबर पण आपल्याला स्पर्धा करायची. त्यासाठी मराठी माणसानं एंटरप्रेन्योरशिप, व्यवसाय वृद्धीकडं वळलं पाहिजे. मी इथे एका विशिष्ट जात समूहाबद्दल जरी बोलत असलो तरी ते मला फार महत्त्वाचं वाटलं, कारण शेवटी हा समाज गावगाडा पण चालवतो आहे, राजकारण पण चालवतो आहे. तो जेवढा पुढं जाईल तेवढा महाराष्ट्र पुढं जाईल. असं प्रत्येक जातीनं सुद्धा करायला काही हरकत नाही. हल्ली जात ही अशी गोष्ट आहे की ज्याबद्दल सार्वजनिकरित्या बोलू नये हे जे संकेत होते ते केव्हाच आपण मागे टाकलेले आहेत. ते चांगल्या अर्थाने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने घेता येऊ शकतं. पुन्हा एकदा हे जे मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन आहे, ज्याचा शॉर्ट फॉर्म MEE आहे, त्याबद्दलची ही जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. आणि त्याबरोबरच ह्या मंडळीने संपर्क साधा. मला खात्री आहे की तुम्ही संपर्क साधल्यानंतर बऱ्याच वेळेला त्यांचा फोन बिझी येईल, अशा वेळेला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज पाठवू शकता. आणि अशा प्रयत्नांना अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचणं ही तुमची जबाबदारी आहे. थांबूया आपण इथे.